रे तात्या, काय बसला रे डोक्याला हात लावून? काय झालं? अरे अण्णा, माझ्या केळीला खत द्यायचं होतं. मी दुकानावर गेलो, त्या दुकानदाराने मला NPK सोबत या खतासोबत एक बॅग दिली. म्हणाला ही बॅग खतासोबत मिक्स करून लावा म्हणे, केळीला एकदम फायदा होईल. मग रे तात्या काय झालं? अरे अण्णा, काहीच झालं नाही. त्या बॅगचा काहीच फायदा झाला नाही माझ्या केळीला. अरे अण्णा, मी दरवर्षी नायडस कंपनीचे उपहार दाणेदार खतासोबत लावतो. एकदम झकास रिझल्ट आहे भाऊ. असं का? बरं, या उपहार दाणेदारचे फायदे काय काय आहेत रे? पिकांमध्ये पांढऱ्या मुळांची संख्या वाढवते. परिणामी काय होतं? दिलेले खत पूर्णपणे पिकांमध्ये शोषून घेण्यास मदत होते. वातावरणातील बदलाचा पिकांवर कोणताही दुष्परिणाम होऊ देत नाही. इतके जबरदस्त फायदे या उपहार दाणेदारचे आहेत. अरे वा, खूपच छान आहे हे उपहार दाणेदार. बरं मला सांग, कोणकोणत्या पिकावर आपण हे वापरू शकतो आणि किती प्रमाण घ्यायचं? केळी, पपई, ऊस, कापूस, कांदा या सर्व पिकांवर खतांसोबत तू वापरू शकतो उपहार दाणेदार. प्रमाण लक्षात ठेव, एकरी 25 किलो. तर शेतकरी बंधू, तुम्हाला जर तुमच्या केळी, पपई, ऊस, कांद्याचं उत्पन्न भरघोस वाढवायचं असेल तर लक्षात ठेवा, नायडस कंपनीचं उपहार दाणेदार.